नमस्कार, मी साक्षी आणि येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. नाशिक मतदारसंघातील उमेदवाराचा तिढा अद्याप तरी सुटलेला दिसत नाही आहे. आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिली तर भाजपचे बंडखोरी होऊ शकते, असा सूर भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून निघत असताना शिवसेना शिंदे गटाचे महानगर प्रमुख व जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांच्या नावाची चर्चा होत आहे. लोकसभेच्या उमेदवारासाठी जे निकष वापरले जात आहे त्याच निकषावर अजित पवार गटामार्फत छगन भुजबळ नाव जरी चर्चेत असले तरी त्यांची उमेदवारांची दावेदारी आज कमी होताना दिसत आहे. शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी प्रचाराला आपापल्या परीने सुरुवात केलेली आहे. काहीही झाले तरी उमेदवारी मलाच मिळणार या आत्मविश्वासाने त्यांनी सुरू केलेला प्रचार आज उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष लढू इथपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. त्यातच शांतिगिरी महाराज व दिनकर पाटील तसेच शिवसेना ठाकरे गटाचे बंडखोर विजय करंजकर यांच्या भूमिका अद्याप तरी स्पष्ट झालेल्या नसताना मागील निकषानुसार भाजपने भुजबळांचे नाव पुढे करून हेमंत गोडसे यांची दावेदारी कमी करून आपोआपच भुजबळ यांना विरोध केलेला आहे. भुजबळ यांना विरोध केला आहे हे दाखवून राहुल डिकले यांचे नाव पुढे केल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढलेला आहे. राहुल डिकले यांच्याबाबत नाशिक मतदारसंघात सॉफ्ट कॉर्नर आहे. राजाभाऊ वाजे यांच्यासारखा सक्षम उमेदवार असताना यांच्या पुढ्यात सक्षम विरोधक द्यायचा असेल तर राहुल डिकले यांची उमेदवारी हाच पर्याय आहे असे भाजपचे पदाधिकारी ठासून सांगत आहे. आमदार असलेले राहुल डिकले यांचे बंधू सुनील डिकले मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष आहे. त्यांचे वडील माजी खासदार उत्तमराव डिकले यांनी देखील मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. उत्तमराव डिकले यांच्याबाबतचा राजकीय प्रवासाचा अभ्यास केला असता डिकले कुटुंबात अद्यापपर्यंत ग्रामपंचायत ते खासदारकीपर्यंत मजल मारत असताना कधीही पराभूत झाले नाही. याच गोष्टीचा फायदा घेत भाजपने या मतदारसंघावरील आपली दावेदारी कायम ठेवली असून राहुल डिकले यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. तसेच दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये जीवा पांडू गावित 10 तारखेला मेळावा घेत असून त्यात आपली उमेदवारीबाबतची भूमिका स्पष्ट करणार असून हरिश्चंद्र चव्हाण यांची भूमिका स्पष्ट होणार असून त्यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे. एकीकडे मतदान 1.5 महिन्यामध्ये येऊन ठेपले असताना उमेदवार ठरत नसल्याचे चिन्ह दिसत आहे. राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून नाशिक लोकसभा मतदारसंघाचा महायुतीचा तिढा अवघड होऊन बसला आहे. तर महाविकास आघाडीसाठी जीवा पांडू गावित यांची भूमिका काय हाही प्रश्न उपस्थित होऊन बसलेला आहे. एकंदरीत दोन्ही मतदारसंघात जर बंडखोर उभे राहिले तर त्याचा फटका कुणाला हा अभ्यासाचा विषय असेल. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.